चला बनवूयात कांदा भजी. कोणी कोणी याला गोल भजी पण म्हणतात. वेगवेगळ्या ठिकाणची वेगवेगळी नावे. हो, खूप पाऊस पडला काल रात्री. खूप म्हणजे थोडाफार. मग कांदा भजी खावीशी वाटलेच म्हणून केली गरमागरम कांदा भजी. झटपट होतात. काय नाही हो, डोळ्यात पाणी आणावं लागेल थोडं कांदा चिरताना. बस कांदा चिरायचा, त्याच्यामध्ये मीठ टाकायचं आणि त्याला चांगलं चोळून घ्यायचं. का तर कांद्याला पाणी सुटेल म्हणून. खमंग आणि आपल्याला कुरकुरीत हवे ना, त्यासाठी. आता लसूण टाकायचा ठेसून आणि हिरवी मिरची हे टाकायचं आणि कोथिंबीर टाकायला विसरू नका बरं का. थोडा ओवा पण घ्या, हातावर चोळून टाका. आणि धने पावडर, हळद, लाल तिखट थोडं चवीनुसार, जिरे पण बघा, जिरे पण टाकले मी. आणि भाजलेल्या जिऱ्याची पूड पण टाकायची थोडीशी. हिंग टाकायला विसरू नका, भजी करतायत ना, हिंग तर हवाच. आता बेसन घ्यायचं. बेसन हळूहळू टाकायचं आणि पहिले मिक्स करायचं आपल्याला चांगलं चोळून. कांद्याला जेवढं पाणी सुटलेलं आहे ना, तेवढ्या पाण्यामध्ये पहिले मिक्स करायचं बघा. आणि थोडंसं पाणी घ्यायचं लागलं तर, नाहीतर मग तिच्यातच मिक्स करायचं बघा. बस असंच हवं पीठ आपल्याला. पण याला छान मिक्स करायचं, म्हणजे फेटत राहायचं. यामुळे आतून भजी छान फुगतात. सोडा टाकायचं काम नाही हो मग. आणि वरून गरम गरम तेल टाकायचं बघा. सनकन आवाज आला पाहिजे तेलाचा. आणि नंतर ते मिक्स करून भजे टाकायचे, तळून घ्यायचे. हो, पोह्याला टाकतो ना आपण तेलामध्ये, तसे तळून घ्यायचे छानपैकी. मूड पण छान असायला हवं ना, पावसाळा आहे म्हणून. रिमझिम पाऊस, तिच्यात गरम गरम भजी आणि चहा. हा हा हा, काय संध्याकाळ ना मस्त. असंच हवं, तेव्हाच मजा येते भजे खाण्याची. बघा, असे कुरकुरीत तळून घ्यायचे आणि काढून घ्यायचे. मग आवाज खूप छान सुटलाय बरं का भज्यांचा आणि पावसाचा पण. दुसरा गाणं पण टाकायला घेतलाय बघा. तो पण तळून घ्यायचा आणि मिरची तर हवीच तळायला मस्त. नंतर घ्यायचं की खायला. या खायला. कसे झाले नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बरं का. आणि मला नक्की सांगा कसे झाले. चला, पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप आभारी आहे. धन्यवाद. बघा आतून कसे फुगलेत, जाळी कशी आलीत आणि कसे झाले. खूप मस्त झाले. उद्या पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ घेऊन. बाय.